नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपल्यासोबत आहे एक एकदम वेगळी, स्टायलिश आणि इटालियन फ्लेवर असलेली इलेक्ट्रिक स्कूटर। ही आहे VLF ची टेनिस। आत्तापर्यंत आपण ओला, एथर, TVS चे स्कूटर पाहिले आहेत, पण ही VLF टेनिस नक्कीच गर्दीत उठून दिसते। ही स्कूटर फक्त लुक्समध्ये भारी आहे की खरंच यामध्ये दम आहे? तिची रेंज, टॉप स्पीड, फीचर्स आणि किंमत याबद्दल सविस्तर बोलूया। या स्कूटरची किंमत 1,30,000 एक शोरूम आहे। या स्कूटरचा लुक युनिक आहे। याला रेट्रो आणि मिनिमलिस्ट डिझाईनचा एक मस्त कॉम्बिनेशन मिळाला आहे। याला पुढे DRL आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प दिले आहेत। तसेच टेल लॅम्प ही LED आहे, ज्या की खूप आकर्षक दिसतात। ही स्कूटर फक्त 88 किलो वजनाची आहे, त्यामुळे शहराच्या ट्रॅफिकमध्ये तिला चालवणे आणि पार्क करणे खूप सोपे होते। खास करून महिलांसाठी किंवा नवीन रायडर्ससाठी हे खूपच आरामदायक आहे। यात 5 इंचाचा TFT डिस्प्ले मिळतो, जो स्पष्ट आणि वाचायला सोपा आहे। यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे। तसेच या स्कूटरमध्ये 3 रायडिंग मोड्स दिले आहेत: स्पोर्ट, सिटी आणि इको। पार्किंग असिस्टचा फीचर देखील आहे, जो पार्किंगसाठी खूप उपयुक्त आहे। पण ॲप इंटिग्रेटेड आणि रिअल टाइम एस्टिमेट सारखे ॲडव्हान्स फीचर दिलेले नाहीत। या स्कूटरची डिझाईन छान असले तरी काही ठिकाणी प्लास्टिकची क्वालिटी थोडी फ्लिमझी वाटते, जी या किमतीत थोडी अधिक चांगली असायला हवी होती। पुढे फुटबोर्डला सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे। इथे USB चार्जिंग पोर्ट आहे, इथे हुक दिला आहे व इथे छोटी स्टोरेज स्पेस आहे। या स्कूटरमध्ये इनबिल्ट क्रॅश गार्ड येते, जे की दिसायलाही स्टायलिश दिसते। तसेच युनिक असे फुटरेस्ट दिले आहेत। इलेक्ट्रिक स्कूटर म्हटलं की रेंज सर्वात महत्त्वाची असते। यात 2.5 किलोवॅटची रिम्यूवेबल बॅटरी देण्यात आली आहे। रिम्यूवेबल असल्याने तुम्हाला ती घरी किंवा ऑफिसमध्ये नेऊन चार्ज करता येते। तसेच या स्कूटरमध्ये 1500 वॅटची BLDC हब मोटर देण्यात आली आहे। VLF टेनिसचा टॉप स्पीड 65 kmph आहे। हा स्पीड शहरांतर्गत प्रवासासाठी पुरेसा आहे, पण महामार्गावर तुम्हाला थोडी कमी वाटू शकते। कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर एकदा चार्ज केली की 130 किलोमीटरची रेंज देते, पण रिअल वर्ल्डमध्ये सिटी मोडमध्ये ही स्कूटर साधारणपणे 80 ते 100 किलोमीटरची रेंज सहज देते। जर तुम्ही इको मोडमध्ये चालवली तर रेंज थोडी वाढू शकते। या स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी साधारण 3 तास लागतात, जो एका रिम्यूवेबल बॅटरीसाठी खूप चांगला चार्जिंग वेळ आहे। या स्कूटरमध्ये दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक दिला आहे, पण ABS नाही आहे। कॉम्बी ब्रेक सिस्टीम दिली आहे। याचे ब्रेकिंग पॉवर खूप चांगली आहे। पुढे टेलिस्कोपिक फोर्क आहेत आणि मागे फ्रेमच्या सेंटरला मोनोशॉक सस्पेन्शन दिले आहेत। तसेच पुढे आणि मागे 12 इंचाचे अलॉय व्हील दिले आहेत। फ्रंट आणि रिअर टायर साईज 110/80/12 आहे, ज्या की मोठ्या आहेत, त्यामुळे स्कूटरची स्टेबिलिटी उत्तम आहे। तसेच यामध्ये कीलेस लॉक अनलॉकचा फीचर आहे। किल्ली तुमच्या खिशात जरी असली तरी गाडी लॉक अनलॉक होऊन स्टार्ट होऊ शकते। याची सीट छोटी असल्याने दोघांना बसताना थोडी गैरसोय होऊ शकते आणि अंडर सीट बॅटरी असल्यामुळे स्टोरेज स्पेस थोडा कमी मिळतो। तर ही होती VLF ची इलेक्ट्रिक स्कूटर टेनिस। आता ही स्कूटर कोणासाठी उत्तम आहे? ज्यांचा रोजचा प्रवास कमी आहे आणि शहरातच जास्त वापर आहे, ज्यांना स्कूटरचा लुक आणि डिझाईन महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी। ज्यांना वजनाने हलकी स्कूटर हवी आहे ते ही स्कूटर घेऊ शकतात। या स्कूटरचे निगेटिव्ह पॉईंट्स बघूया। या स्कूटरची सीट लहान आहे व स्टोरेज स्पेस कमी आहे। ओला, एथर किंवा चेतकपेक्षा या स्कूटरमध्ये फीचर्स आणि कनेक्टिव्हिटी कमी आहे। VLF टेनिस ही एक स्टायलिश ओरिएंटेड इलेक्ट्रिक स्कूटर आहे। ती नक्कीच वेगळी आणि आकर्षक आहे। जर तुम्हाला बाजारातील इतर स्कूटरपेक्षा काहीतरी युनिक हवे असेल तर तुम्ही या स्कूटरचा नक्कीच विचार करू शकता। मित्रांनो, तुम्हाला VLF टेनिसचा हा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। तुमच्या काही शंका असल्यास त्याही विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया। धन्यवाद।